जय महाराष्ट्र। मी सुरेश विठ्ठल कांबळे, कोरपणा तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। गडचांदूर शहरामध्ये माणिगड सिमेंट कंपनीकडून होणाऱ्या वायू प्रदूषण जे दुर्गंधी आहे, FRचं काम, त्या FRच्या कामाला शासन प्रशासनाने परवानगी दिल्याची सांगते आहे कंपनी। परंतु गडचांदूर शहरामध्ये त्या FRमुळे लोकांच्या जीवावर उठलेली कंपनी ही आपले गडचांदूरचे नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय निलेश भाऊ ताजने यांनी काल परवा माणिगड सिमेंट कंपनी यांच्याकडून एक बैठक घेतल्याची व त्या संबंधित एक पत्र काढल्याची जाहिरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पण ते मला असं वाटते की येड्याची समज फड्यानं काढल्यासारखं मला असं दिसतं, जेणेकरून माणिगड सिमेंट कंपनीचं मॅनेजमेंट येऊन बसते आहे आणि हे गडचांदूर नवनियुक्त बाडी बसते आहे आणि ते बोलते आहे की स्थगिती दिली। जोपर्यंत ते बायोएन्झाईम सारखं स्प्रे मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं जर कचरा स्वच्छ करून हे करून ते करून स्प्रे मारणार नाही तोपर्यंत हे काम थांबवू म्हणजे स्थगिती म्हणजे काय? एखादी नवीन प्रस्ताव जर आला असेल, त्या प्रस्तावाला जर विरोध होत असेल तर त्या प्रस्तावाला स्थगिती देतो आपण हे म्हणतो। पण पूर्वी दीड वर्षापासून FRचं काम गडचांदूर नगर परिषदच्या अंतर्गत माणिगड सिमेंट कंपनीमध्ये चालू आहे, तर यातला स्थगितीचा प्रश्नच आलेला नाही। ह्यावर फक्त असं वाटते माणिगड मॅनेजमेंटला बोलवून त्यांनी जे कार्य केलं बसवून, म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे या चित्रातून स्पष्ट दिसते। माणिगड सिमेंट कंपनीच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्वीपासूनच आंदोलन सुरू आहे। 2023लाही माणिगड सिमेंट कंपनीच्या विरुद्ध प्रदूषणाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन पुकारलं। त्यानंतर 2023ला, 2025ला, आता 2026ला जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या गडचांदूरच्या समस्याकडे आणि इथल्या नागरिकांच्या अवस्थेकडे जोपर्यंत लक्ष केंद्रित करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना माणिगड सिमेंट कंपनीच्या विरुद्ध वारंवार आंदोलन करत राहील। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही स्थगिती दिली, काम थांबवलं, पण मला वाटत नाही, कारण की आम्ही फेरफटका मारत राहतो शहरात, तर आम्हाला ते गाड्या उभे दिसतात। रात्रीच्याला त्यांची वाहतूक चालू असते, रात्री कंपनीमध्ये कचऱ्याच्या गाड्या इन होतात, आउट होतात, कचरा पडत राहतो, काम चालू राहतो, या पद्धतीचं काम सुरू आहे। चोराच्या उलट्या बोंबासारखं काम सुरू आहे, दुसरं काहीच नाही।